भिवंडी तालुका के सोनाले ग्राम पंचायत मैदान में DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित बालाजी चषक 2020 का आयोजन भाजपा थाने जिला ग्रामीण अध्यक्ष सम्मानीय श्री दयानंद जी चोरघे, DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष योगेश जी पाटिल, बालाजी स्पोर्ट्स के जितेंद्र मानेरकर, वीरेन चोरघे, सुभाष ठाकरे, करेश महात्रे, सूरज जोशी तथा DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व बालाजी स्पोर्ट्स के सभी कार्यकर्ताओं द्वारा 12 मार्च 2020 से 17 मार्च 2020 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर महाराष्ट्र के सभी पक्षों के आजी माजी मंत्री, आजी माजी खासदार आमदार तथा विद्यमान खासदार व आमदार व दिग्गज मान्यवरों ने अपनी अपनी उपस्थिति दर्शाई। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान भाजपा थाने जिला ग्रामीण अध्यक्ष सम्मानीय श्री दयानंद जी चोरघे व उनके सभी सहयोगियों द्वारा शाल व पुष्पगुच्छ तथा सम्मान चिन्ह देकर स्वागत किया। तो वहीं इस क्रिकेट स्पर्धा में सिटी की 24 टीम व ग्रामीण के 56 टीम तथा 40+ के 10 टीमों ने सहभाग लिया, जिसमें सिटी के प्रथम पारितोषिक धनेश 11 कुक से, द्वितीय पारितोषिक RD 4440 ओली व ग्रामीण के प्रथम पारितोषिक गाँव देवी अंजूर, द्वितीय पारितोषिक मिताली इंटरप्राइजेस वड़घर तथा 40+ के प्रथम पारितोषिक जय हनुमान सरौली, द्वितीय पारितोषिक जय भोलेनाथ सरौली पाड़ा को भाजपा भिवंडी ग्रामीण अध्यक्ष सम्मानीय श्री दयानंद जी चोरघे तथा मान्यवरों के करकमलों द्वारा रोक रकम व ट्रॉफी देकर सम्मानित किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। नगराध्यक्ष आणि भिवंडी महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक मदन बुवा नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस खेळत आहे। सरळी टीमचा कॉल आहे। साईनाथ पाटील कर्णधार आहेत। सरवली संघाला ही बॅग द्यायची। आज 6वा दिवस या मॅचेना जवळजवळ 100च्या वरती सामने या भिवंडी तालुक्यातून खेळले गेले। मला वाटतं आता 4 सामने राहिल्यात। 96 संघ बाहेर गेले। त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, कारण ते 96 संघ जर खेळले नसते तर तुम्ही फायनलला आले नसते। मी सर्वप्रथम त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। या ठिकाणी सोमानिया आपण गिफ्ट आपण द्यायचं आहे, ते स्पॉन्सर केलेल्या संतोष कारळे 12 दिवसावर तीन नाव शेवटचा अंतिम दिवस आणि विकास पाटील आपल्या खेळपट्टीवर फिनिश आलेले आहेत, ज्यांनी एक काळ गाजवलेला आहे, रेग्युलर क्रिकेटचा सिटी क्रिकेट गाजवलेला आहे। अप्रतिम धावपळ आता काय स्ट्रॅटेजी असणार मात्र शॉर्ट ऑन पुलचा फटका आणि चेंडू जातोय तो डीप मिड विकेट सीमा रशीच्या पलीकडे चौकात खराब क्षेत्ररक्षण होते आणि विराजचा कॉल आहे आणि विराज कधी ठरलेला आहे। संदेश गायकवाड यांच्या माध्यमातून सुंदर बॅग नक्कीच रशीदताई मोदी साहेब आपल्या बालेचषकमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। आणि वही अभी चौधरी साहब से डिस्कस कर रहा था मोतीराम जी से कि इतना खूबसूरत ग्राउंड और टेनिस खेला रहे हैं। मैं चाह रहा था कि सीजन बॉल से यहाँ पे एक अच्छा टर्फ क्रिकेट हो। दयानंद ने बताया कि यहाँ टर्फ क्रिकेट भी है और भिवंडी में बहुत टैलेंट है, ग्रामीण में बहुत टैलेंट है और यहाँ से अच्छा खिलाड़ी अगर सीजन के लिए आप लोग खेले तो एक अच्छा खिलाड़ी जो है इंडिया की टीम के लिए निकल सकता है। मैं अभी जो फाइनल का टॉस उड़ाया गाँव देवी वडगर और गाँव देवी अंजूर, इसमें गाँव देवी वडगर ने टॉस जीता है, लेकिन मैं दोनों को शुभेच्छा देता हूँ और एक स्पोर्टिंग स्पिरिट के साथ यहाँ गेम हो, यही मैं अपेक्षा करता हूँ। हैप्पी बर्थडे टू डियर दादा, हैप्पी बर्थडे टू यू।
बार दिलिए आए, बार बार दिले गाए, जियो हजार लक्ष लक्ष शुभेच्छा। आप जीव 1000 साल हर साल के लिए दो आणि 10 धावून घेऊ शकते। थँक्यू पाटील कुठल्याही संघाने जिंकला आपल्याला पालन झाले 19 साल सुरू करायचं प्लीज। गणेश 11 से ने कॉल केला होता आणि माननीय श्री MD जाधव चांगल्या प्रकारे त्यांनी बालाजी चषक दोडा। हा असा आवाज आहे ज्या आवाजाशिवाय ट्रॉफी अधुरी आहे। भिवंडीमध्ये किती मोठा इव्हेंट असू दे, प्रत्येक भावडीची कॉमेडी नसली तर ती ट्रॉफी फेल जाते। असा आवाज गेली 27 वर्ष भिवंडी, ठाणे, रायगड आणि मुंबई पासून महाराष्ट्रामध्ये फिरते। हा कॉमेडीचा गोड आवाज, व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज, सिद्दीकी भावेसंत सत्कार आणि व्हॉइस ऑफ ठाणे अवॉर्ड आपण त्याला देतोय। या स्पर्धेचे सर्व सगळ्यांनी सन्माननीय त्याचा स्वागत सन्मान करतोय। अपार मेहनत आणि करेश म्हात्रे यांची देखील त्यांना चांगली साथ लाभली। सूरज जोशी असतील, गिरीशजी पाटील असतील, सर्वांचंच मोठे योगदान या स्पर्धेसाठी। अफलातून शॉट बाहेर त्यांच्या खाली बॉल होत गेलाय थोडासा राऊंड विकेट। वापर मात्र जब भी उन्होंने खेला उनकी गेंदे यॉर्कर्स काफी हाताकडे। तर शेवटचा चेंडू अलंकार गोलंदाजी मार्गवर आणि अशा प्रकारे गावठी अंजूर जिंकून हार नाही मंजूर। अभिनंदन अभिनंदन। ड्राइव किया है, अच्छा स्ट्रोक लेकिन कैप नहीं कर पाए। पर बढ़िया बैटिंग गति परिवर्तन, लेकिन दिशा भी काफी परिवर्तित हो गई। बहुत अच्छी गेंद पर राइस खेलना चाहते थे और गेंद निकल गई पीछे बाउंड्री लाइन के बाहर। और इसके साथ ही धनेश लेवल कुक से
स्पर्धा खरे तर DY फाउंडेशनच्या वतीने आज आपण बालाजी चषक 2020 याचं आयोजन आपण खऱ्या अर्थाने त्याची सुरुवात 12 तारखेला केली आणि त्याचा समारोप आज 17 तारखेला त्याचा समारोप झाला. खऱ्या अर्थाने जर बघायला गेलो तर ही स्पर्धा माझी एक NGO आहे DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि त्या संस्थेचा मी संस्थापक अध्यक्ष आहे. माझ्यासोबत माझे सहकारी DY फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पाटील आणि माझे सर्व सहकाऱ्यांनी आणि बालाजी स्पोर्टचे आयोजक जितेंद्र मानेरकर, सुभाष ठाकरे, त्याचबरोबर करेश, सूरज आणि खऱ्या अर्थाने सर्वच माझ्या सहकारी म्हणजे आवी असो बाकी माझे सर्व खेळाडू असतील त्या खेळाडूंनी खऱ्या अर्थाने खूप मेहनत केली आणि DY फाउंडेशनचे माझे सर्व पदाधिकाऱ्यांनी म्हणजे खऱ्या अर्थाने या जिल्ह्यातील मग ते शहापूर असो, मुरबाड असो, भिवंडी ग्रामीण असो, कल्याण असो, भिवंडी शहर असो, बदलापूर असो, हे सर्व माझे जे DY फाउंडेशनचे आयोजक होते म्हणजे जे पदाधिकारी होते खऱ्या अर्थाने त्यांचासुद्धा मला मनोबल मिळाला आणि आज खऱ्या अर्थाने 7 दिवस ही बालाजी चषक ही स्पर्धा आपण आयोजित केली. या स्पर्धेमध्ये जवळपास 70 ते 80 स्पर्धकांनी भाग घेतला आणि 12 तारखे ते 17 तारखेपर्यंत ही स्पर्धा चालली. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने या संपूर्ण जिल्ह्यातील सर्व आयोजकांनी मजा घेतली आणि 6 दिवस जे खऱ्या अर्थाने जे प्रेक्षक होते त्या प्रेक्षकांचा सुद्धा मला खूप त्यांचा सहयोग मिळाला. आणि खऱ्या अर्थाने या चषकामध्ये जवळपास आपण सर्व पक्षाच्या नेत्यांना आमंत्रित केले आणि सर्व पक्षातील आमदार असो, माजी मंत्री असो, या मोठे नेते माजी मंत्री असो, सर्व या चषकामध्ये आले आणि सर्वांनी खूप चांगला इथे येऊन त्यांचं मनोगत करून जी माझी तुलना केली. खऱ्या अर्थाने सर्व नेत्यांचे मनापासून त्यांचे अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आपल्या या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, या राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे हे सर्वजण येणार होते. पण खऱ्या अर्थाने पूर्ण जगभरामध्ये जो कोरोनाचं वातावरण आणि खऱ्या अर्थाने जो कोरोनाची जी व्हायरस जो संपूर्ण जगभरामध्ये जो फैलालेला आहे, आज खऱ्या अर्थाने 20 ते 21 तारखेपर्यंत अधिवेशन चालू होता आणि मला वाटतं 13 तारखेपर्यंत तो अधिवेशन 14 तारखेपर्यंत अधिवेशन चालला आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बारीक लक्ष दिलं पाहिजे. मग ते सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री असो, या सरकारचे सर्व मंत्री असो, त्याचबरोबर सर्व पक्षाचे आमदार खासदार हे सर्व असो, त्यांना सतर्क राहायला सांगितलं की प्रत्येकाने आपापल्या विधानसभा क्षेत्रामध्ये, आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने आपण नागरिकांना सतर्क राहिले पाहिजे अशी त्यांना सांगण्यात आले. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने विधानसभासुद्धा जे अधिवेशन चालू होता हा अधिवेशनसुद्धा 7 दिवस अगोदरच ते अधिवेशन संपवला आणि मंत्रालयामध्ये सुद्धा जे नागरिक येतात ते कुठल्या प्रकारचे हे व्हायरस होऊ नये त्याच्यामुळं जे काही त्यांचे डिपार्टमेंट असतील त्याच्यामध्ये सरकारने हे सांगितलं की आपल्यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून काही नेते इथे येणार होते. पण जर की विधान भवनमध्ये अधिवेशन चालू होता आणि त्या अधिवेशनामध्ये जर नागरिकांच्या मुळे जो अधिवेशन जर ढकलला आणि मंत्रालयामध्ये जो कामकाज होता त्या कामकाजामध्ये जे नागरिक येणार होते त्यांना कुठल्या तरी या बिमारीचे लागू नये म्हणून मंत्रालयसुद्धा बंद ठेवला. त्याच्यामुळे या बालाजी चषकामध्ये हे जे मान्यवर येणार होते ते येऊ नाही शकले. पण जरी पण या आपल्या स्थानिक जे आमदार जे असतील, माजी आमदार, खासदार, माजी खासदार हे जे असतील ह्यांनी इथे या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये
ज्यावेळेला आपण याचं उद्घाटन केला, या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष माझे मित्र सत्यजित तांबे, त्याचबरोबर विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील, त्याचबरोबर माजी आमदार नरेंद्र पवार, त्याचबरोबर आपले माजी मंत्री जगन्नाथ पाटील साहेब, माजी मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौगुले, त्याचबरोबर आपले भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, त्याचबरोबर माजी आमदार रुपेश म्हात्रे आणि असंख्य जे पदाधिकारी, वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी इथे आले. आम्हा या बालाजी चषकासाठी त्यांनी प्रोत्साहन दिला. आम्हा सर्वांचा त्यांच्या मनोगणामध्ये आमची तुलना केली. आमचा खऱ्या अर्थाने या व्यासपीठावर सर्व पक्षाचे पदाधिकारी आले आणि खऱ्या अर्थाने खरोखर आज मला अभिमान वाटतो की आज ही माझी बालाजी चषक याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा म्हणजे कालबोट लागलेला नाही आणि चांगल्या आनंदाच्या वातावरणामध्ये आज त्याचा समारोप झालेला आहे. या चषकामध्ये 40+मध्ये सरवली पाडा आणि सरवली पाडा आली. त्याच्यामध्ये सरवली या संघाने 40+मध्ये प्रथम मान पटकावला आणि सरवली पाडा हा तृतीय मान पटकावला. त्याचबरोबर ग्रामीणमध्ये अंजूर या संघाने प्रथम मान पटकावला आणि सिटीमध्ये धनेश मुक्षे याने प्रथम मान पटकावला. त्याच्यानंतर RD याने बी खूप चांगली त्यांना टक्कर दिली. खऱ्या अर्थाने ज्या संघाने या माझ्या बालाजी चषकामध्ये भाग घेतला त्या सर्व संघाचे मनापासून अभिनंदन करतो. माझ्या DY फाउंडेशनचे सर्व पदाधिकाऱ्यांनी या स्पर्धेमध्ये खूप मेहनत केली. बालाजी स्पोर्टचे सर्व खेळाडूंनी, त्यांच्या पाठीराख्यांनी इथे येऊन ही स्पर्धेसाठी खूप मेहनत केली आणि स्पर्धा सक्सेस केली. खऱ्या अर्थाने सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो. माझा मोठा मुलगा वीरेन चोरगे आणि छोटा मुलगा विराज चोरगे यांनासुद्धा सर्वांनी त्यांनासुद्धा पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. खऱ्या अर्थाने मी खूप नशीबवान आहे की ही माझी बालाजी चषक आज या सर्व क्रिकेट रसिकांच्या मुले सक्सेस झालेली आहे. आणि खऱ्या अर्थाने तुमचे जे तुम्ही पत्रकार, जे न्यूजवाले आहेत, तुमचेसुद्धा मनापासून अभिनंदन करतो. आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आम्हाला प्रोत्साहन दिला आणि चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा झाली. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण या कोरोना जो ससंग व्हायरस आहे त्याच्यामध्ये आपण कुठेतरी म्हणजे लोकांना सतर्क राहण्यासाठी तुम्हीसुद्धा तुमच्या या न्यूजद्वारे लोकांना हे निवेदन म्हणजे मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि माझी देवा जे श्री तिरुपती बालाजीला माझी विनंती आहे की कोरोनापासून सर्व नागरिकांना दूर ठेवा हीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.